श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की तुमचा जर का जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखांना झालेला असल्यास हा व्हिडिओ तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये तुमचे वैशिष्ट्य काय, तुमचा स्वभाव कसा, त्याचप्रमाणे तुम्हाला कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कोणती, शुभ तारखा कोणत्या, अशुभ तारखा कोणत्या, शत्रु नंबर कोणते, त्याचप्रमाणे शुभ महिने, अशुभ महिने, तुम्ही व्यवसाय कोणता करावा, शुभ रंग तुमच्या आयुष्यातील कोणता, शुभ रत्न कोणते आणि तुम्ही कोणत्या देवाची उपासना करायला हवी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही तारखेच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखांना झालेला असल्यास त्यांचा जन्मांक 3 हा असतो। अशा व्यक्ती गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली असतात। यांची वैशिष्ट्य म्हणजे हे कायम उच्च पदावर जातात। त्यापैकीच उदाहरण घ्यायचे असल्यास स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारीला झाला आहे। 12 म्हणजेच 3। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबरला झालेला आहे। अब्राहम लिंकन यांचा जन्म 12 फेब्रुवारीला झालेला आहे। 12 म्हणजे 3। तर अशा व्यक्ती ह्या स्वतंत्र बाणाच्या आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या असतात। यांच्यातील 3 या नंबरचे वैशिष्ट्य म्हणजे असे की कोणाच्याही अधीन राहणे, हाताखाली राहणे यांना जमत नाही, उलट दुसऱ्यांना हाताखाली ठेवणे यांना अतिशय आवडते आणि सहज जमते सुद्धा। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहालाही खूप महत्त्व असल्याकारणाने हे लोक खूप तेजस्वी असतात। अगदी एकप्रमाणे म्हणूनच काय 1 व 3 यांची आपापसात फार जमते। जसा 1 हा नंबर सर्वोत्तम असतो त्याचप्रमाणे 3 हा नंबरसुद्धा सर्वोत्तम असतो। अत्यंत स्पष्टवादी, महत्त्वाकांक्षी असल्याकारणाने ही लोक आयुष्यात उच्च पद प्राप्त करतात। आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतात, त्याचप्रमाणे आपल्या अधिकाराचा योग्य वापर करतात। त्यामुळे शत्रूंचा धोका यांना आयुष्यामध्ये फार असतो। दुसऱ्याचे उपकार घेऊन कार्य करणे या लोकांना अजिबात जमत नाही। स्वतः मेहनत घेऊन आयुष्यामध्ये यशस्वी होणे या लोकांना खूप आवडते। उगाचच वेळ वाया घालवत न बसणे ही यांची विशेष वैशिष्ट्ये आहे। स्वतःची कुवत ओळखूनच नेहमी ते काम करतात। आपल्याला जे जमेल तेच कार्य ते हातात घेतात, त्यामुळे नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये ते यशस्वी होतात। यांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे झोप आणि जेवण होय। त्याचप्रमाणे वाहन म्हणजे गाड्यांचे वेळसुद्धा यांना फार असते। मग ते 2 व्हीलर असो की 4 व्हीलर, यांच्याकडे बक्कळ पैसा असल्यास त्यांच्याकडे भरपूर गाड्या असतात। यांच्या नशिबामध्ये प्रेम व खरे मित्र फारसे नसते। जास्त करून यांच्या आयुष्यामध्ये विश्वासघात आणि स्वार्थीपणा यांच्या वाटेला येतो। एवढे असूनही लग्नाच्या बाबतीत हे लोक फार नशीबवान असतात। यांना खूप चांगला जीवनसाथी मिळतो, जो प्रत्येक गोष्टीमध्ये यांना सोबत करतो। यांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणींना तो तारून काढतो, अनेक अडचणींवर तो मात करतो। याचे कारण असे की कितीही राग आला तरी यांचा संयम कधीही सुटत नाही आणि आपल्या जोडीदारावर हे मनापासून प्रेम करतात। ही लोक समाजामध्ये मान मर्यादा पाळतात। घरात सजावट करणे, ऐशो आरामात राहणे यांना फार आवडते। घरामध्ये आधुनिकता असावे असेच त्यांना वाटते। कोणत्याही गोष्टीचे पूर्वनियोजन करूनच हे गोष्ट करत असतात। एवढे असूनही यांना स्वतःच्या कुटुंबामध्ये फारसा मान नसतो आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये इतर लोकांसोबत यांचे फारसे जमत नाही। या लोकांनी विशेष काळजी कोणती घ्यायला हवी, तर विशेष काळजीच्या बाबतीत यांची तब्येत सांभाळणे आवश्यक असते। खाण्याचे अतिशय शौकीन असल्याकारणाने यांचा खाण्यापिण्यावर अजिबात ताबा नसतो। त्यामुळे जेव्हा भूक लागेल किंवा न लागेल तेव्हाही खात सुटतात। म्हणून खाण्यावर ताबा ठेवावा, नको त्या ठिकाणी स्पष्टवादीपणा ठेवू नये। अनेक वेळा एखादी गोष्ट आपल्याला सरळ समजते, पण तरीही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणे टाळावे। यामुळे आपली इमेज दुसऱ्यांच्या नजरेमध्ये खराब होऊ शकते। अंथरूण पाहून पाय पसरावे, नाहीतर दुसऱ्यावर ऐट मिळवण्याच्या नादात कर्जबाजारी व्हाल आणि आयुष्यामध्ये संकटांचा सामना करावा लागेल। दुसऱ्यांच्या प्रमाणे ऐश आराम करण्याचा प्रयत्न करू नये। आपल्याकडे जेवढी चादर आहे तेवढंच बघून पाय पसरावे। स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करावे, हुकुमशाहीपणा करू नये। यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कोणती, तर 3, 12, 21, 30, 39, 48 आणि 57। सांगायचा अर्थ असा की ज्याही वर्षाची बेरीज 3 येते ते वर्ष यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा अर्थ आहे। आणि शुभ तारखाही त्याच प्रकारच्या असतात, जसे की 3, 6, 9,
15, 12, 21, 30, 18, 24 आणि 27. त्याचप्रमाणे अशुभ तारखा म्हणजे 2, 4, 11, 13, 20, 22 आणि 31. यांच्या आयुष्यामध्ये अशुभ घटना घडवणारा जर का कोणता नंबर असेल तर 2 आणि 4 असतो. आणि 2 आणि 4 या नंबरशी 3 नंबरनी लग्न पण करू नये आणि मित्रत्वही फारसे टाळावे. या नंबरशी दुरूनच संबंध ठेवावा, कारण 2 आणि 4 या नंबरच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींपासून तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. त्यांच्या आयुष्यातील शुभ महिने म्हणजे मार्च, सप्टेंबर आणि डिसेंबर. त्याचप्रमाणे अशुभ महिने फेब्रुवारी, एप्रिल आणि नोव्हेंबर. आता या लोकांनी व्यवसाय कोणता करावा, तर हे स्पष्ट वक्ते असल्यामुळे हे उत्तम वकील होऊ शकतात. आयुष्यामध्ये लेक्चररशिप म्हणजेच शिक्षकी पेशा हे बनवू शकतात. त्याचप्रमाणे एक उत्तम बिझनेसमॅन होऊ शकतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केटसुद्धा यांना लाभी आहे. म्हणजे जे पैशाशी रिलेटेड, आर्थिक रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये यांना उत्तम करिअर आहे. आता शुभ रंग कोणता, तर पिवळा, जांभळा, गुलाबी आणि ह्या छटा त्यांनी आपल्या रंगांमध्ये वापराव्या. म्हणजे घरातील पडदे, भिंतीचे कलर, घराचे फर्निचर जर का तुम्हाला करायचे असेल तर याच कलरचे असावे. शुभरत्न कोणते आहे, तर पुखराज. पुखराज हा वेगवेगळ्या कलरमध्ये येतो, तर फक्त पिवळा पुखराज यांच्यासाठी अतिशय उत्तम असतो. हा पिवळा पुखराज घालताना गुरुवारीच घालावा. देवासमोर पूजा करून तुम्ही तो पिवळा पुखराज अंगठीमध्ये घालू शकता. गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे या लोकांनी ओम बृहस्पती नमः या मंत्राचा जप करावा. शक्यतोवर गुरुवारी पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करावी. अशा प्रकारे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखेला झालेला आहे त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती आपण बघितली. या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी या सर्व गोष्टींवर अवलंबून न राहता आपल्या प्रयत्नांची साथ याला देणे आवश्यक असते. नाहीतर माझ्यासाठी हा नंबर शुभ आहे आणि हा नंबर अशुभ आहे, फक्त याच गोष्टीचा विचार करून तुम्ही जर का प्रयत्नशील न राहिले तर तुम्हाला त्या गोष्टीचा काही फायदा होत नाही. म्हणून ज्या शुभ आणि अशुभ तारखा आहे या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीपथावर गेले तरच तुम्हाला या अंकशास्त्राचा उपयोग होईल. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला भेट देत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.